आपण आपल्या माइंड आपण कंट्रोलमध्ये ठेवतो किंवा काय आहे. खूप ठिकाणी असं वाचलेलं आहे की आपलं जर का माइंड आपल्या काबूमध्ये असायला पाहिजे, आपण आपले विचार आपल्या हातात ठेवले पाहिजेत, आपण त्याच्यावर हावी नाही व्हायला पाहिजे कुठच्याही गोष्टी, चांगल्या असो वाईट असो. तर ह्या सगळ्या गोष्टी करता काही जण सांगतात की स्पिरिच्युअली तुम्ही व्हा, म्हणजे तुम्ही आध्यात्मिक व्हा, त्या अध्यात्मामधून तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी तुमच्या पूर्ण, तू आता जसं एक्सप्लेन केलंस त्या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा होईल. तुम्ही कुठच्या दृष्टीने स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये विचार करतात की बाबा रे स्पिरिच्युअलिटी आपल्या पूर्ण लाईफमध्ये किती युजफुल आहे आणि त्याचा फायदा कसा आपल्याला आपल्या पूर्ण शरीरासाठी किंवा आपल्या सभोवतालच्या वातावरणासाठी युजफुल आहे? स्पिरिच्युअलिटी काय आहे? ऍक्च्युली तू खूप गहन प्रश्न विचारला. मी पुस्तकामध्ये पण मी काय केलेलं आहे माहिती आहे का, मी माझ्या पुस्तकाचं नाव आहे सोल जर्नी ऑफ ह्युमन बिईंग. ही बेसिकली ह्युमन बिईंगची सोल जर्नी, ही कम्प्लीट सोल जर्नी मी डिफाईन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की 4 स्टेजेसची ह्युमनला मी कॅप्चर केलेलं. आता त्या 4 स्टेजेसमध्ये मी काय केलेलं आहे की ते ह्युमन कसे, त्यांची स्टेज इव्हॉल्वमेंट कशी आहे की ती चक्रावरनं, तुझ्या ऍडव्हान्समेंटवरनं, तुझ्या कॉन्शियसनेसच्या बिल्डिंगवरनं, त्याच्यावरनं मी डिफाईन केले. आता ह्या प्रत्येक ह्युमन बिईंग, लेट्स से 1, 2, 3, 4, तर त्याच्यामध्ये काय असतं की नंबर 1 जो आहे की जो आपला प्रॅक्टिकल आपण जे मटेरियल लाईफमध्ये आहोत आणि त्याला बेसिकली तू जेव्हा बेसिकली त्याच्याकरता मेडिटेशन किंवा त्याचं जे कॉन्शियसनेस लाईक चक्र, त्याची चक्रात बेसिकली तो प्युरिफाय होत असतो त्या पर्टिक्युलर. लेट्स से रूट चक्रामध्ये तो स्टेबलाइज होतो, मटेरियल लाईफशी ग्राउंड होतो प्रॉपर्टी. सेक्स चक्रामध्ये तो प्रोडक्शन ॲज वेल ॲज तुझं मनी आणि मॅटरमध्ये स्टेबलाइज होतो. नावल चक्रामध्ये तुझं एनर्जी स्टेबलाइज होतो. हार्ट चक्रामध्ये तुझं इमोशनल स्टेबलाइज होतं. नंतर तुझं थ्रोट चक्र तू बेसिकली विचारामध्ये वापरतो आणि आयब्रो चक्रामध्ये तुझं इंटेलिजन्समध्ये तू बेसिकली तयार होत असतो. ही पहिल्या माणसाची झाली. आता ह्या माणसाकरता मेडिटेशन किंवा तू जो प्रश्न विचारतोस की ती स्पिरिच्युअलिटी म्हणण्यापेक्षा आपण स्पिरिच्युअलिटी नंतर बघू. पहिल्यांदा ह्या माणसाकरता त्याचं जे सराउंडिंग जे आहे, त्याची पर्सनॅलिटी एंगेज कुठे झालेली असते, कामामध्ये झालेली असते, प्रोजेक्ट्समध्ये झालेली असते, रिलेशनशिपमध्ये झालेली असते, किंवा तुझ्या स्वतःचा इंटेलिजन्स म्हणजे तू काही गोष्टी कशी बघतोस किंवा तुझं ते इंटेलिजन्स त्या ह्याच्यामध्ये तुझी पर्सनॅलिटी असते. त्यामुळे तू त्या डेव्हलपमेंटमध्ये तू फोकस कर. आणि तुला डेली प्रॅक्टिस काय, प्रॉब्लेम्स काय असतात की तुला इश्यूज असतात, त्या इश्यूजमधनं बाहेर आहे आणि तू त्याच्यातनं बेसिकली बाहेर आल्यानंतर परत त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जा आणि स्टेबल हो. तर त्याच्याकरता ती मेडिटेशन प्रॅक्टिसेस वगैरे मी शिकवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल डायव्हर्शन कसं करायचं, तुला काही गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये फोकस कर. कुकिंग आवडतं, त्यामुळे तुझ्या माइंडमध्ये जे असे विचार चालू असतात की सतत, मी आता मगाशी सांगितलं, ते विचार तू काय कर माहितीये का, एक पर्टिक्युलर जी आवडती ऍक्टिव्हिटी तुला, लेट्स से तू पिकनिकला जा, तू ट्रेकिंगला जा, तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तू स्वतःला इन्व्हॉल्व्ह केलं. म्हणजे काही आपल्यामध्ये आवडती गोष्ट आहे जी आपल्याला आवडते, ते जास्तीत जास्त फोकस केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? जास्तीत जास्त फोकस केलं पाहिजे. त्याने काय होतं माहितीये का, तुझ्या माइंड मधलं ते जे चाललेलं असतं ते कमी होतं. म्हणजे ती जे वादळ चाललेलं असतं किंवा तू एकामध्ये, लेट्स से तू गेम खेळायला तू गेम वरती फोकस करतो. जेव्हा तू लेट्स से गाणं ऐकायला लागलास, आता गाणी ऐकताना मी स्पेसिफिकली सांगेन की ती गाणी अशी इन्स्ट्रुमेंटल आहे का, कारण ते गाण्यामधनं पण तू भलतीकडेच जाशील त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही इन्स्ट्रुमेंटल अशी आहे का की जी तुमच्या चक्राला पण आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करता की, मी एक सेकंड तुम्हाला सांगू, मी आता जो गाण्याचा उल्लेख केला म्हणाला, मी असं कुठेतरी ऐकलेलं आहे की आपले जेवढे राग आहेत गाण्यांमध्ये, त्या सगळ्या गाण्यांमधले जे राग आहेत ते प्रत्येक व्याधींवर खूप उपाय करणारे आहेत. जर का पर्टिक्युलर राग तुम्ही जर का ऐकलं तर त्या व्याधीसाठी, असे म्हणतात खूप जण आजकाल ह्याच्यावर संशोधन पण करतात, काही डॉक्टर्स पण आहेत त्याच्यावर की ते सांगणार आहेत की तुम्हाला हे झालं असेल तर तुम्ही हा पर्टिक्युलर राग कंटिन्यूस ऐका, तर तुमचं हेलिंग खूप लवकर त्याच्यामुळे होईल. काय आहे हे,
तुम्ही जे आता संगीताच्या ओके, विषयी थोडं तू अजून एक डायव्हर्शन केलं, आपण रिव्हिजिट करूया अगोदरच्याला. पण मी आता तुला याच्यामध्ये सांगतो, राग किंवा आपण जो साऊंड आहे, ओके, ते हा टोनल साऊंड म्हणजे प्रत्येकाचा एक, म्हणजे तुझा हा साऊंड नाही म्हणत आहे, तुझं टोनल चक्राचा साऊंड. मी स्वतः हिलिंग करतो तो एक माझा एक जो टोनल साऊंड आहे त्याच्याशी मी डील करतो, आणि त्यावेळेला मी माझी सगळी चक्र व्हायब्रेट करतो आणि ती चक्रातनं मी हिलिंग करायचं हे करतो. आता जेव्हा राग किंवा हे इन्स्ट्रुमेंटल वाजतात त्यावेळेला तुझी ती चक्र त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होतात. म्हणजे तू प्रत्येक चक्राची पण फ्रिक्वेन्सी आहे, तर ती चक्रा ती उद्दीपित होतात. म्हणजे द मुमेंट ती गाणी ऐकायला, ते त्या इन्स्ट्रुमेंटलचं म्युझिक ऐकायला, लेट्स तबला किंवा झांज किंवा इव्हन तू लेट्स से तू देवळामध्ये जातोस त्याला घंटी वाजवतोस, ती जी घंटीची जो नाद आहे त्याने तुझं क्राऊन चक्राचं बेसिकली होतं. त्यामुळे ह्या असा त्याच्यामुळे तुझं जी चक्र आहेत ना ती ऍक्टिव्हेट किंवा एनर्जाइज होतात किंवा मोर हे होतात. आणि त्याचा फायदा कुठे होतो की प्रत्येक चक्र काही ना काहीतरी प्रोसेस करत असतं. तुझं प्रत्येक चक्र, लेट्स से रूट चक्र तुझा जो कमरेचा किंवा तुझं स्पाईन जे आहे किंवा तुझं टेलबोन किंवा तुझा कमरेखालचा जो भाग आहे त्याच्याशी रूट चक्र खूप हे असतो. नावल चक्र म्हणशील तुझं डायजेशन सिस्टीम्स आणि हे, त्याप्रमाणे हार्ट चक्र तुझं हार्ट आणि रिलेटेड हे असतं. हार्ट चक्र सेंटरला असतो, हार्ट चक्र इज नॉट हार्ट. तुझं थ्रोट चक्र तुझं थायरॉइड, पॅराथायरॉइड किंवा हे जे आपण ग्लँड्स म्हणतो, आणि तुझं आयब्रो चक्र तुझं कम्प्लिटली डोक्याचं हे. तर ह्या गोष्टीला इफेक्ट होतो. परत आपण त्याच पहिल्या प्रश्नावरून स्पिरिच्युअलिटी काय. ओके, तर मी पहिल्यांदा तुला सांगितलं की ह्या ज्या दोन गोष्टीतनं आपण हे केलं की त्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर चक्राचा आपण हे करत असतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की एक स्पेसिफिक चक्र तुझं इनेबल होतं, खूप मोठ पॉवरफुल होतं. लेट्स से हार्ट चक्र झालं तर तुझं यू बिकम लाईक अ लीडर. तुझं त्या हार्ट चक्राने तुझ्या बोलण्याने खूप लोक इम्प्रेस होतात. आणि तुझं लेट्स से आयब्रो चक्र खूप इंटेलिजन्स लाईक सायंटिस्ट किंवा ती लोक खूप चांगल्या प्रकारे आजूबाजूचं प्रोसेस करू शकतात. तर ते आयब्रो चक्र, ते अशा एक किंवा दोन हे होतात. पण तुझी स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय असतं माहितीये का, तू स्पिरिच्युअलिटीमध्ये कुठे हे जे आहे हे प्रॅक्टिकल याच्यामध्ये आहे. इथे तू काही असं पर्टिक्युलर फोकस करत नाही, ओके, की स्पिरिच्युअल वागण्याकरता तू त्या मटेरियल लाईफशी कम्प्लिटली एंगेज असतोस. ओके, पण जेव्हा तू मटेरियल लाईफ मधनं जेव्हा तू बाहेर पडायचा बेसिकली म्हणतोस स्पिरिच्युअल लाईफ, त्यावेळेला काय होतं माहितीये का, एक पर्टिक्युलर मटेरियल लाईफला जेव्हा तू कमी कमी होतो, ज्यावेळेला हे ऍडव्हान्समेंटमध्ये जातात त्यावेळेला काय होतं, तू आता मगाशी म्हणलास आयब्रो चक्रामध्ये आपण, तर त्यावेळेला तुझं इकडे एक गेटवे आहे, त्याला आपण सांभवी मुद्रा म्हणतो किंवा सांभवीच्या ह्याच्या. तर त्या सांभवीमध्ये हा गेटवे तुझा ओपन व्हायला सुरुवात होतो. द मुमेंट ते ओपन होतं तुझं एक स्पिरिच्युअल लाईफ सुरू होतं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मग तू वेगळ्या ऍडव्हान्स मार्गाने जातो. मग तुझं मटेरियल लाईफ जे असतं की नाही, त्या मटेरियल लाईफशी तू हळूहळू डिस्कनेक्ट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे तुला काही गोष्टीतनं त्याच्यामध्ये इंटरेस्ट जातो, पण तुझं ह्या बाबतीमध्ये ऍडव्हान्स होतं. आता फॉर एक्झाम्पल सांभवी मुद्रा सुरुवात हे झाली की तुझं तो थर्ड आयचं एक आहे, त्याच्यामुळे तुझं हे चक्र ऍक्टिव्हेट होतं. त्या चक्रानंतर तुझं म्हणजे ह्या इथे रुद्रग्रंथी म्हणतो आपण, ती ऍडव्हान्स स्टेज मध्ये म्हणजे स्पिरिच्युअल याच्यामध्ये हळूहळू जेव्हा सुरू होतो त्यावेळेला ती रुद्रग्रंथी पहिल्यांदा येते. नंतर तुझं नावल म्हणजे ब्रह्मग्रंथी सुरू होते, आणि नंतर तुझं विष्णू ग्रंथी. आता हे जे आहेत हे स्पिरिच्युअलचे आहेत, हे सगळे जे चक्राच्या ऍडव्हान्स स्टेजेस आहेत ते. आणि त्यावेळेला तू एक पर्टिक्युलर मटेरियल लाईफशी बाहेर, आणि त्यावेळेला ह्या तुझे चक्र आणि तुझे ते ग्रंथीज ऍडव्हान्स स्टेजमध्ये ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे तू असं नाही की म्हणजे चांटिंग करू नकोस असं नाही, पण ज्यावेळेला यू शुड रिमेंबर की जेव्हा तू हे करतोस त्याला तू हळूहळू मटेरियल लाईफ मध्ये जातोस आणि तुझं पर्सनल जे प्युरिफिकेशन आहे ते जास्त व्हायला सुरुवात होतं, आणि त्याच्यामधनं तुझ्या ऍडव्हान्समेंट मध्ये होतं.